घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेनं दिलेल्या आदेशानुसार जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होतीये। घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेनं दिलेल्या आदेशानुसार जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होतीये। मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान फ्लॉवर व्हॅली रस्त्यावरील भलं मोठं जाहिरात फलक झुलताना दिसून आलं। याबाबतची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित होताच पालिकेनं हा जाहिरात फलक काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली। मुंबईतील घाटकोपर भागातील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागानं शहरातील 14 बेकायदा जाहिरात फलक हटवण्याची कारवाई केली आहे। याशिवाय ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा मोठा असलेल्या 32 फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केली आहेत। असं असलं तरी कंपन्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र योग्य आहेत की नाही याची खातरजमा करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। असं असतानाच स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलेला एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं मंगळवारच्या पावसाळ्यादरम्यान दिसून आलं।